जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांची संख्या 1,500वर. सरकार सोडणार जंगलात बकऱ्या आणि तब्बल 1200 पिंजरे बसवणार आणि नरभक्षक बिबट्यांना संपवण्याची परवानगी मिळू शकते. नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. पुणे आणि आसपासच्या भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींनी वातावरण अधिकच तणावग्रस्त झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीत वाढलेल्या शिरकावामुळे लोक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वन मंत्री गणेश नाईक यांनी पुण्यात वन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्वाच्या बैठकीनंतर अशी माहिती दिली की आता बिबट्यांना जंगलाचं भक्ष्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पण या निर्णयामागे एक थरार आहे, कारण बिबटे आणि मानव यांच्यातील संघर्ष आता नेहमीच्याच पातळीवर राहिलेला नाही, तो नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती निर्माण झाली आहे. नाईक यांनी सांगितले की जंगलात भक्ष्य कमी झाल्याने बिबटे गावांकडे घरांच्या आत, अगदी शाळांच्या रस्त्यांवर येऊ लागले आहेत. म्हणूनच वन विभाग शेळ्या आणि बकऱ्या खरेदी करून त्यांना जंगलात सोडण्याचा प्रयोग पुन्हा राबवणार आहे. हा प्रयोग पूर्वी यशस्वी ठरला होता, पण या दरम्यान एक मोठा धोका वाढू लागला. बिबट्यांचे हल्ले आता दिवसाढवळे होऊ लागले आणि त्यानंतर राज्य सरकारने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला. बिबटे प्रवण भागांमध्ये शाळांचे वेळापत्रक बदलले जाईल. विद्यार्थ्यांनी अंधारात प्रवास करू नये म्हणून शाळा आता 9:30 ते 4 या वेळेत चालते. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. शाळांचे वेळापत्रक बदलणे म्हणजे परिस्थिती किती गंभीर झाली आहे याचा स्पष्ट पुरावा आहे. दरम्यान राज्य सरकार बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजऱ्यांबरोबरच आणखी 1000 पिंजरे खरेदी करणार आहे. आता अशातच सर्वात जास्त चर्चा होत आहे ती एका धाडसी प्रस्तावाची. मानवावर वारंवार हल्ला करणाऱ्या किंवा नरभक्षक घोषित होणाऱ्या बिबट्यांना संपवण्याची परवानगी मिळू शकते. या निर्णयावर अंतिम विचार सुरू आहे आणि यामुळे वातावरणात अधिकच तणाव निर्माण झाला आहे. जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांची संख्या 1,500वर गेली आहे. जंगल विस्तार, ऊस क्षेत्र आणि पाण्याची उपलब्धता वाढल्याने बिबट्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नसबंदीची अटीनिशी परवानगी केवळ या भागापुरती दिली गेली आहे. एआय नियंत्रित अलार्म कॅमेरे, विद्युत कुंपण, लोखंडी काट्यांचे कॉलर आणि 11 कोटींचा बंदोबस्त उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण या सर्व उपयोजनांसह वातावरणात एकच प्रश्न फिरतो आहे, इतक्या उपयोजनांनंतरही बिबट्यांची सावली मानवी वस्तीतून कधी हटणार? यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत बघत रहा न्यूज डॉट्स.